नमस्ते महाराष्ट्र. मी ज्योत्स्ना विस्पुते, माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य महिला आयोग. महाराष्ट्र शासनाच्या महिला बाल विकास विभागाअंतर्गत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना राबविण्यात येते. आई, वडील किंवा दोन्ही पालक मयत झाल्यास 0 ते 18 वयोगटातील त्यांच्या बालकांकरिता महाराष्ट्र शासन दरमहा 2250 रुपये त्या बालकांच्या बँकेच्या खात्यात जमा केले जातात. अट एवढीच असते की इतर कोणत्याही संस्थेत त्यांचे नाव नोंदविलेले नसावे. 1975 पासून या योजनेची सुरुवात झाली आणि आता होत आहे तब्बल 50 वर्ष. अपेक्षा होती 50 वर्षात निधीमध्ये वाढ व्हावी, परंतु दुर्दैवाने सांगावं लागतं की या योजनेला काही वर्षापासून निधी मिळालेला नाही. महाराष्ट्राच्या तब्बल 1,10,000 बालकांच्या संगोपनाचा आणि शिक्षणाचा प्रश्न आज ऐरणीवर आहे. अजून एक महत्त्वाचं, लाडकी बहीण योजना ही महिला बाल विकास विभागाअंतर्गतच येते आणि बाल संगोपन योजना ही सुद्धा महिला बाल विकास विभागाअंतर्गतच येते. लाडक्या बहिणींना वेळेवर निधी मिळावा म्हणून इतर विभागांचा निधी वळवला जातो, पण आमच्या लाडक्या लेकरांचं काय? त्यांच्या शिक्षणाचं काय? त्यांच्या संगोपनाचं काय? त्यांच्या भाकरीचं काय? त्यांच्या हक्काचा निधीचं काय? त्यांचा हक्क आहे. जशी आपण लाडक्या बहिणींची काळजी घेतायत, खूप चांगली गोष्ट आहे, तशीच आमच्या लाडक्या लेकरांची सुद्धा काळजी घ्या आणि त्यांचा हक्काचा निधी त्यांना ताबडतोब मिळावा, हीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.